नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असं मालवणी पद्धतीने कर्ली मच्छीचं सार। कर्ली मच्छीचं सार बनवण्यासाठी पूर्ण रेसिपी व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात। कर्ली मच्छी मी स्वच्छ साफ करून 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। साधारण 1 चमचा टाकायचा आहे छोटा आणि व्यवस्थित असं मच्छीला लावून घ्यायचं आहे मीठ आणि 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। व्यवस्थित असं मीठ लागलं जातं मच्छीला। आणि मच्छीच्या सारासाठी मी इकडे अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, जराशी हळद टाकली आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे आणि 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घेतल्यात, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि बेडगी मिरची घेतली आहे। बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची तुम्ही वापरू शकता ह्या मालवणी पद्धतीचं सार बनवण्यासाठी मच्छीचं। ते 10 ते 12 आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो एक घेतलाय, जरासा बडीशोप, धने घेतलेले आहेत साधारण पाव चमचाभर छोटा आणि 4 मी तिरपाळ घेतलेली आहे, 4 ते 5 आहेत। तुमची जर तिरपाळ नवीन असतील तर थोडी तुम्ही कमी टाका। पहिलं मी हे ओलं खोबरं सोडून बाकीचं हे सर्व साहित्य आहे ते पाणी टाकून थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे, म्हणजे आपली जी मिरची आहे ती व्यवस्थित अशी वाटली जाते। हे बघा, आता यामध्ये मी ओलं खोबरं राहिलेलं आहे ते टाकणार आहे आणि बारीक असं मिक्सरमधून करून घेणार आहे। कर्ली मच्छीचं सार बनवायचं आहे तर त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती टोप गरम करत ठेवलेला। त्याच्यामध्ये आता हे 3 ते 4 चमचे छोटे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम व्हायला द्यायचं आहे। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। इकडे मी अर्धा कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी चिरून आणि थोडासा कढीपत्ता। कांदा आता तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे हलकासा। कांदा तेलामध्ये भाजून झालेला आहे। आता यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकूयात आणि टोमॅटो पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे। यामध्ये आता जे वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मच्छीचं सार ज्या प्रमाणात तुम्हाला पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे। मी साधारण 1.5 ग्लास पाणी टाकून घेत आहे त्याच्यामध्ये। 5 ते 6 कोकम टाकते, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, 2 चमचे टाकते मी साधारण। आणि या साराला आता उकळी यायला द्यायची आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचे आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे व्यवस्थित अशी आणि त्याच्यानंतर मच्छी टाकायची आहे। हे बघा, उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी मच्छी टाकून घेते आहे। मच्छीला तुम्ही मीठ लावून घेतलेलं म्हणून ती एकदा धुवून घ्यायची आहे आणि नंतर मच्छी सारामध्ये टाकायची आहे। यामध्ये मी हळदीचं पान टाकत आहे, सुक्क आहे ते, असं गाठ मारायची, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला गाठ मारायची आणि सारामध्ये टाकायचं आहे मच्छीच्या। हळदीचं पान टाकल्याने साराला खूप छान टेस्ट येते। तुमच्या जर ओलं हळदीचं पान असेल तर ते टाकलात तरी काही नाही। आता ही मच्छीचं सार आपण बनवून घेऊ, व्यवस्थित असा कड काढून शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं मालवणी पद्धतीने कर्ली मच्छीचं सार बनवून तयार आहे। वरून टाकूया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तुम्ही पण ह्या पद्धतीने मच्छीचं सार नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।